मित्र नमस्कार. आपण मागील लेक्चरपासून अरिस्टॉटल यांच्या विचारचर्चा आपण करत आहोत. आपण थोडक्यात त्यांचं बॅकग्राऊंड आपण पाहिलेलं आहे. तर आपण अरिस्टॉटल यांना राज्यशास्त्र विषयाचा जनक का म्हणतोय, तर ती चर्चा आपल्याला करायची आहे. पॉलिटिक्स ही अरिस्टॉटलची महान कृती आहे आणि याच कृतीने राज्यशास्त्र विषय हा नावारूपास आलेला पाहायला मिळतो. तसेच या विषयामध्येच राजकारणाच्या अभ्यासाची जे तर्कशुद्ध मांडणी आहे ती मांडणी अरिस्टॉटल यांनी केलेली आहे. तर अनेक विद्वानांचं म्हणणं असं आहे की हे जे विचार आहेत अरिस्टॉटलचे किंवा हे जे पॉलिटिक्स आहे हे काही शास्त्रशुद्ध मांडणी नाही, ते कृती नाही, तर अरिस्टॉटलद्वारा करण्यात आलेल्या क्रमबद्ध विचाराचा एक समूह आहे आणि ज्यांना आम्ही एका विचाराच्या स्वरूपात, एका कृतीच्या स्वरूपात आपण संकलित करून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. या पुस्तकामध्ये अरिस्टॉटलने अनेक महत्त्वपूर्ण विचार प्रतिपादन केलेत. जे 8 भागात हे पुस्तक आहे. ही चर्चा आपण केली. 8 भागाचं डिवायडेशन कसं आहे ते आपण पाहिलेलं आहे. पण ही कृती अशी आहे, कृती म्हणजे हे पुस्तक असं आहे पॉलिटिक्स. या पुस्तकानेच अरिस्टॉटलला खऱ्या अर्थाने जगभर ओळख निर्माण करून दिली आणि त्यामुळेच आपण त्यांना राज्यशास्त्र या विषयाचा जनक असं म्हणतो. तर त्याच्या काही मग आधार आहेत की आपण का जनक म्हणतो, तर त्यापैकी काही निवडक चर्चा आपल्याला इथे करावायच्या आहे. ज्या पद्धतीने प्लेटोला राजकीय तत्त्वज्ञानाचा प्रणेता म्हटलं जातं, त्याच प्रकारे अरिस्टॉटल यांना राज्यशास्त्र या विषयाचा जनक म्हटलं जातं. अरिस्टॉटलने व्यापक ज्ञान आणि विचाराचा अभ्यास त्यांच्या याच्यामध्ये पाहायला मिळतो. 13व्या शतकामध्ये जे एक्विनास, 14व्या शतकामध्ये मॅकियावेली, 17व्या शतकामध्ये मॉन्टेस्क्यू, 18व्या शतकामध्ये रुसो, 19व्या शतकामध्ये हेगेल, म्हणजे इतका मोठा काळ अरिस्टॉटलने, विशेषतः ग्रीक नगर राज्यामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटलने प्लेटोच्या पॉलिटिक्स आणि एथिक्सने, त्याच्या कॉन्स्टिट्यूशनने 19व्या शतकांपर्यंत प्रभावित केलेला आहे. म्हणून मॅकियावेली असेल, थॉमस एक्विनास यांचं जे पॉलिटिक्स नावाचं जे पुस्तक आहे ते सुद्धा पुस्तक अरिस्टॉटलच्याच पुस्तकाचा आधार घेऊन ते लिहिलेलं आहे. त्यानंतर मॉन्टेस्क्यूचं सत्ताविभाजन असेल किंवा रुसोची सामूहिकीय असेल, या सगळ्या बाबीचा जर आपण उहापोह केला, विचार केला, तर अरिस्टॉटल यांच्या विचारातून ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून व्यक्तीच्या संपूर्ण मानवी जीवनाची जी गुंतागुंत आहे, सामाजिक जीवनातली गुंतागुंत आहे, ती सोडवण्याचा प्रयत्न अरिस्टॉटलच्या अभ्यासातून झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून अरिस्टॉटलने त्यांचे जे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत व्यापक स्वरूपाचे आहेत. केवळ त्यांनी आदर्शाचा विचार या सिद्धांतात केला आहे असं नाही, केवळ नैतिकताच त्यांनी मांडला असं नाही, तर नैतिकता आणि व्यवहार, नैतिकता आणि कायदा, व्यक्ती आणि समाज, समाज आणि राज्य, राज्य आणि नैतिकता, अशा अनेक बाबींचा तर्काच्या आधारावर एकमेकाला जोडून मानवी समाजाच्या विकासाकरिता त्याची कशी महत्त्वाची भूमिका राहील, हा विचार त्यांच्या विचारामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून एक मॅक्सी नावाचे अभ्यासक आहेत, त्यांना प्रथम राजकीय वैज्ञानिक, प्रथम राज्यशास्त्रज्ञ म्हणून
त्यांना संबोधित केलेला आहे. आणि मग कोणते आधार आहेत ज्या आधारावर आपण अरिस्टॉटल यांना राज्यशास्त्र या विषयाचा आपण जनक म्हणतोय? तर ते आधार आपण थोडक्यात त्याची चर्चा करूयात. जी पहिली बाब अशी आहे की त्यामध्ये राजकीय जे विचार आहेत ते राजकीय विचार अरिस्टॉटलच्या विचारामध्ये पाहायला मिळतात. राज्याच्या उदयापासून राज्य कसं उदयास येतं, समाज कसा उदयास येतो, व्यक्ती आपलं संघटन कसं बनवतो, व्यक्तीच्या गरजा कशा असतात, यापासून अरिस्टॉटलच्या विचाराची सुरुवात होते. आणि मग म्हणजे अरिस्टॉटलच्या राजकीय विचारामध्ये म्हणजे अरिस्टॉटल यांच्या विचारामध्ये राजकीय विचार पाहायला मिळतात, परंतु राजकारणाचा कोणता सिद्धांत असत नाही. आणि राजकारणाला सुनिश्चित विज्ञानाचं, सुनिश्चित शास्त्राचा अभ्यास किंवा वैज्ञानिक रूप देण्याचं जे काम आहे ना, ते काम अरिस्टॉटलने केलेलं दिसतं. त्याचं श्रेय त्यांना जातं. आणि म्हणून त्यांनी सर्वात पहिले राज्याच्या संबंधित ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची क्रमबद्ध मांडणी अरिस्टॉटलच्या विचारामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून आपण त्यांना राज्यशास्त्र विषयाचा जनक म्हणतो. म्हणजे राजकारणाचा अभ्यास अरिस्टॉटलच्या पूर्वी तो क्रमबद्ध पद्धतीनं केला जायचा नाही. तो एक समाजाचाच भाग होता आणि म्हणून एक सामाजिक क्रिया म्हणूनच त्या गोष्टीकडे पाहिलं जात होतं. परंतु अरिस्टॉटलने त्या राजकारणाच्या अभ्यासाला एक सुनिश्चित पद्धतीचं विज्ञान, एक सुनिश्चित पद्धतीचं शास्त्र विकसित करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. हे कोणतं शास्त्र आहे सुनिश्चित? जेणे की राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहेत, नैतिकता आहे, सत्ता आहे, समाज आहे, कुटुंब आहे, सामाजिक समस्या आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेत, ज्या समस्याच्या सोडवणुकीसाठी राजकारणाचा वापर होतो, याचं सुनिश्चित विज्ञान अरिस्टॉटलने आपल्या विचारामध्ये प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून आपण त्यांना राज्यशास्त्र विषयाचा जनक असं म्हणतो. दुसरी बाब अशी आहे की जे संविधान आहे, आपण संविधानाला फार महत्त्व देतो. आणि जे संविधान आहे, कारण ते महत्त्व द्यायला पण पाहिजे, कारण संविधानानेच खऱ्या अर्थाने तुमचं राज्य आदर्श आहे की नाही हे कळतं. कारण अरिस्टॉटलनी द कॉन्स्टिट्यूशन नावाच्या पुस्तकामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेतील, नगर राज्यातील, परिसरातील 158 जे राज्यातले वेगवेगळे राज्य होते, त्यांच्या काही नियम होत्या, त्यांच्या काही प्रथा होत्या, तर त्या नियमांचा संच त्यांनी द कॉन्स्टिट्यूशनमध्ये अंतर्भूत केलेला आहे. आणि हा संच हा व्यक्ती विकासाच्या, मानवी विकासाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी तो द्योतक ठरलेला आहे. पण आज आम्ही 21व्या शतकात देखील असा म्हणतो की संविधानाचं अंगीकार, संविधानाचं पालन हे प्रत्येक नागरिकानं करणं गरजेचं आहे. कारण समाज एकसंघ ठेवण्यासाठी, समाजाची प्रगती साध्य करण्यासाठी, स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय प्रदान करण्यासाठी संविधानाची भूमिका महत्त्वाची असते. आणि ती भूमिका अरिस्टॉटलनी प्रतिपादन केलेली आहे. आणि तशाच प्रकारचे संविधान जगभरामध्ये आज प्रचलित आहे. म्हणून अरिस्टॉटल यांना आपण जनक म्हणतो. जे तिसरी बाब अशी आहे की त्यांनी राज्यशास्त्र आणि नैतिकता, राज्यशास्त्र आणि नीतिशास्त्र ह्या दोन्ही बाबी एकच आहेत. आणि या बाबी परस्पराशी संबंधित आहेत, एकमेकावर त्या अवलंबून आहेत. म्हणून डनिंग नावाचा अभ्यासक म्हणतो की राज्यशास्त्राच्या सिद्धांतामध्ये
राजकीय सिद्धांताच्या इतिहासामध्ये अरिस्टॉटलचं महत्त्व हे सर्वप्रथम आहे. कारण यांनी जे तथ्य आहेत हे तथ्य ज्यामध्ये एक राजकारणाचं स्वतंत्र शास्त्र विकसित करण्यामध्ये अरिस्टॉटल यांचं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जे वास्तववादी विचार आहेत राजकारणातले, जी वस्तुनिष्ठता आहे, जी व्यावहारिकता आहे, याचं प्रथम प्रतिपादन राजकारणामधला जो मध्यम मार्ग आहे, गोल्डन मीन, सुवर्ण मध्य जे आहे ते गोल्डन मीन अरिस्टॉटलच्या विचारामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण यांना जनक असं म्हणतो. कारण प्लेटोनी ज्या कल्पना आणि आदर्शवादाच्या आधारावर जी आदर्श राज्याची मांडणी केली आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट ही आदर्शांनी आणि तत्त्वज्ञ राजाच्या माध्यमातून सुटेल हे त्यांनी सांगितलं. त्यांच्या ज्या योजना होत्या त्या योजना ह्या अतिकाल्पनिक आणि स्वप्नवादी होत्या. परंतु अरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य असताना देखील प्लेटोच्या या विचाराचं त्यांनी समर्थन केलं नाही. तर तो म्हणतो की आदर्शापेक्षा, भूतकाळातील आणि भविष्यातील आदर्शापेक्षा जे आमच्या वर्तमानातील जे समस्या आहेत, जे व्यावहारिक प्रश्न आहेत, व्यवहार आहे, आमची वस्तुनिष्ठता आहे, त्या सोडवणुकीसाठी, वर्तमान प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी लक्ष दिलं पाहिजे, राजनेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून जे तत्कालीन समस्या आहेत त्या किंवा वर्तमान ज्या समस्या होत्या त्या समस्याच्या सोडवणुकीसाठी अरिस्टॉटलनी जो विचार प्रतिपादन केले ते विचार राज्यशास्त्राच्या स्वरूपाला एक नवी ओळख देणारे ठरले आणि म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. त्याबरोबरच त्यांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या एकंदरीत अभ्यास पद्धतीमध्ये त्यांनी आगमनात्मक पद्धतीचं अवलंब केलेला आहे. अरस्तू म्हणतो की विज्ञानाचा संबंध स्वरूपाशी आहे, पदार्थाशी नाही. पदार्थाशी त्याचा संबंध नाही, तर त्याचा संबंध हा स्वरूपाशी आहे. आणि पदार्थ हे सतत बदलत राहतात आणि हे जाणून घेणं महत्त्वाचं असत नाही की पदार्थ कसे बदलतात किंवा पदार्थ बदलतात का नाही. तर आमचा प्रश्न असा आहे की स्वरूप हे स्थायी असतं. स्वरूपाच्या बदलामुळे पदार्थ बदलतात आणि यामुळेच स्वरूपाच्या आधारावरच आपल्याला ज्ञान प्राप्त करता येतं. आणि म्हणून राज्य व्यक्तीला स्थायित्व म्हणजे काय आहे, तर राज्याला स्थायित्व व्यक्ती देत नाही, तर कोण देतं, तर संविधान राज्याला स्थायित्व प्राप्त करतं. आणि व्यक्ती तर राज्याचा एक पदार्थ आहे. जबकि संविधानाचं स्वरूप, जेव्हा संविधानाचं स्वरूप हे महत्त्वाचं आहे आणि संविधानाचा संबंध हा विज्ञानाच्या स्वरूपाशी आहे. वैज्ञानिक नियम, विज्ञान म्हणजे काय हो, वैज्ञानिक नियमाशी संविधानाचा संबंध आहे. म्हणून राजकारणाचा संबंध हा राज्य व संविधानाशी आहे. अरिस्टॉटलने या आगमनात्मक पद्धतीच्या आधारावर त्यांनी तथ्याचं निरीक्षण केलेलं आहे. आणि हे तथ्य कुठं पाहायला मिळतात, तर अरिस्टॉटलने जे प्रतिपादन केलेला जो चक्रीय सिद्धांत आहे, राज्याचा जो सिद्धांत आहे, सत्तेचा सिद्धांत आहे, तुम्हाला त्यामध्ये हे स्वरूप पाहायला मिळतं. आणि म्हणून राज्य आणि संविधान यामध्ये योग्य समन्वय जर निर्माण केला तर खऱ्या अर्थाने एका
चांगल्या राज्याची निर्मिती होऊ शकते आणि एक चांगलं राज्य निर्माण होऊ शकतं आणि या आधारावर आपण एका सामान्य सिद्धांताचा शोध घेऊ शकतो. म्हणून आगमनात्मक पद्धतीमध्ये त्यांनी राज्याचं स्वरूप फार महत्त्वाचं मानलेलं आहे. पदार्थ हा व्यक्ती आहे, परंतु राज्याचं स्वरूप कसं आहे? आता उदाहरणार्थ लोकशाही शासन पद्धती आहे, पण सगळीकडेच लोकशाही शासन पद्धती जर असतील, प्रत्येक लोकशाही शासन पद्धती आदर्श असते असं नाही. लोक तर एकच आहेत, व्यक्ती तर सारखेच आहेत. मग असा फरक का? तर जे राज्याचं स्वरूप आहे ना, लोकशाहीचं राज्य आणि त्या राज्याला चालणारं संविधान, त्या दोघांचा जर योग्य ताळमेळ असेल तरच राज्य चांगलं निर्माण होईल, असं मत अरिस्टॉटल या अभ्यासकांनी मांडलेलं दिसतं आणि म्हणून आपण त्यांना राज्यशास्त्र या विषयाचे जनक असं म्हणतो. अरिस्टॉटल हे पहिले अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, की ज्यांनी राजकारणाच्या क्रमबद्ध विचाराची मांडणी केलेली आहे. म्हणजे कोणतं क्रमबद्ध विचार आहेत? की राज्य काय आहे, राज्य कसं निर्माण होतं, त्याबरोबरच राज्याचा क्रम कोणता आहे, राज्याचं कार्य कोणतं आहे, त्याच्या भूमिका कोणत्या आहेत. तर याची जी मांडणी आहे ती मांडणी अगदी व्यवस्थित पद्धतीने ती मांडलेली आहे. आता थोडक्यात त्यांना आपण क्रमबद्ध का म्हणतो, तर त्यांनी पहिल्यांदा संविधानाची रचना सांगितलेली आहे. राज्य चांगलं कसं तुमचं, जेवढा कायदा लोक नीट पद्धतीने पालन करतात तेवढं राज्य चांगलं. आणि मग संविधानाची रचना, शासनाची निर्मिती, नागरिकत्वाची व्याख्या, नागरिकाची व्याख्या, कायद्याची सर्वोच्चता, क्रांतीची कारणे, हे जे असे अनेक विषय आहेत ना, हे अनेक विषय राज्याच्या अभ्यासातली क्रमबद्ध स्वरूपाची मांडणी करणारे आहेत आणि म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. त्याबरोबरच राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासामध्ये अरिस्टॉटल हा प्रथम असा विचारवंत होता. त्यांनी आपल्या अभ्यासाची मांडणी ही तर्कावर आधारित केलेली आहे. त्यांचं विधान, त्यांचं लिखाण हे तर्काला सोडून असू शकत नाही. जसं की प्रत्येक व्यक्तीची कृती राज्याअंतर्गत नैतिक असली पाहिजे, त्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे. संविधानाचं जर पालन केलं तर राज्यामध्ये क्रांती उद्भवणार नाही. संविधानाचं जर पालन शासकाने आणि लोकांनी केलं नाही तर क्रांतीची परिस्थिती निर्माण होईल, क्रांतीची कारणे उद्यास येतील. त्यांचं हे जे म्हणणं आहे ना, हे म्हणणं अतिशय तार्किक आणि तत्वतः पूर्ण पाहायला मिळतं आणि म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. अरिस्टॉटलने कायद्याची सर्वोच्चता ही महत्त्वाची मानलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की सगळ्यात श्रेष्ठ राज्य कोणतं आहे? ज्या राज्यामध्ये कायद्याचं पालन हे लोक करतात. म्हणून कायद्याच्या वर कोणीच नाही. कायदा हा अशी एक रेषा आहे, त्या रेषेच्या वर डोकं काढण्याचा अधिकार हा ना राजाला आहे ना सामान्य नागरिकांना आहे. आणि जर तसं होत असेल मग त्या संदर्भातले उल्लंघन करणारे जे खटले आहेत, दावे आहेत, तर त्या संदर्भातली मग कारवाई कायद्याच्या आधारावरती केली जाईल. आणि कायदा का महत्त्वाचा आहे? कारण कायद्याअंतर्गतच शासन आणि जनता यातील संबंध अवलंबून आहे. संविधानिक शासन हे विधिसम्मत असलं पाहिजे. शासन आणि कायदा याचे आंतरसंबंध हे घट्ट असले पाहिजेत. त्याचा अभिप्राय असा आहे की शासन हे पूर्वी सुनिश्चित केलेल्या नियमानुसार त्याचं संचलन होणं गरजेचं आहे. तर राज्याची मनमानी म्हणजे नेत्यांची मनमानी त्याच्यामध्ये असू नये. जर त्यांची मनमानी असेल तर मग शासनाची जी भूमिका आहे, शासनाचं जे कार्य आहे
त्या कार्यापासून ते दूर जातील. आणि त्यांनी म्हटलं की हे कार्य जर तुम्हाला मनमानी करायचं नसेल तर जी कायद्याची सर्वोच्चता आहे ना, ही सर्वोच्चता तुम्हाला संविधानाअंतर्गत ती नमूद करावी लागेल. आणि ती अरिस्टॉटलने त्यांच्या द कॉन्स्टिट्यूशन नावाच्या पुस्तकात ते नमूद केलेले आहे. कुठलाही शासक, कुठलंही राज्य, हे अगदी योग्य राज्य कोणतं आहे, चांगलं राज्य कोणतं आहे की ज्या राज्यामध्ये शासक आणि शासित हे दोघंही नियमाचं तंतोतंत पालन करतात. म्हणून आपण अरिस्टॉटलला जनक असं म्हणतो. अरिस्टॉटलची एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरता कामा नये. कारण त्याने म्हटलेलं आहे की व्यक्ती हा सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे. सामाजिक या अर्थाने की तो स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकत नाही, म्हणून तो इतराचा आधार घेतो. जसे की तुम्हाला घर बांधायचं आहे, पण घर बांधताना तुम्हाला जे मटेरियल लागतं आहे त्या मटेरियल अनेक लोकांनी तयार केलेलं आहे. ज्या वस्तू लागतात त्या अनेक लोकांनी तयार केलेल्या आहेत. आणि अंतिमचं जे तुमचं घर बनतं त्या घर बांधण्यामध्ये अशा हजारो लोकांचं सहकार्य दृश्य अदृश्यपणे आपण पाहतो. म्हणून राज्यसुद्धा असंच आहे. राज्याची निर्मितीसुद्धा अशाच आधारावर येतो. राज्य हे एक घर आहे. हे राज्य उभं करण्यामध्ये असे असंख्य लोकांचा हात आहे, त्यांचा सहभाग आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. म्हणून जर तुम्हाला घर चांगलं ठेवायचं असेल तर एकमेकाशी असणारे परस्पर संबंध चांगले ठेवावे लागतील. आणि या संबंधाची बुद्धिशुद्ध तर्कपूर्ण जी मांडणी आहे ना, ती मांडणी अरिस्टॉटलच्या विचारामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून आपण त्यांना राज्यशास्त्र विषयाचा जनक असं म्हणतो. आणि मग त्यांच्या मांडणीमध्ये राज्यासंबंधीचे विचार आहेत, राज्याची सर्वोच्चता आहे, राज्याचा उद्देश आहे, नागरिकत्वासंबंधीचे विचार आहेत, न्यायासंबंधीचे विचार आहेत, संविधानासंबंधीचे विचार आहेत, क्रांतीसंबंधीचे विचार आहेत, गुलामगिरी संबंधीचे विचार आहेत, राज्याच्या आदर्शासंबंधीचे विचार आहेत, शिक्षणासंबंधीचे विचार आहेत. या संपूर्ण विचाराचा जेव्हा आपण सारासार आधार घेतो तेव्हा आपण अरिस्टॉटल हे राज्यशास्त्राचे जनक आहे ते म्हणावं लागतं. कारण आजच्या प्रत्येक घडणाऱ्या घटनांचा संबंध किंवा वर्तमान काळातल्या प्रत्येक बाबी या अरिस्टॉटलच्या विचाराची देण आहेत. म्हणून ए फॉर अरिस्टॉटल आपण जे म्हणतो ना, इथूनच खऱ्या अर्थाने राज्यशास्त्र विषयाची सुरुवात होते. आणि म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो. धन्यवाद.